हॅलो गाईस, तर आम्ही त्या दिवशी ज्या हळदीला आलो होतो, तर आज ते लग्न आहे. घाटकोपर ह्याच ठिकाणीच आहे ते. तर त्या लग्नाला आम्ही चाललो आहे आता. हे बघा, कल्याणी चालली आहे, पुढे संगू आहे, पोहेगावचे बाबा आले, त्यांच्यासोबत त्यांचा नातू पण आहे. हे बघा, लग्नाच्या ठिकाणी आलो आहे आम्ही. सविनला सोबत घेऊन आलो आहे. सानूला नाही आणलं आहे कारण तिला ताप येत होता, त्यामुळे तिला घरीच आई पप्पांकडे ठेवलं आहे. हे बघा, आतमध्ये आले आले आम्हाला ज्यूस भेटला आहे. ते कल्याणी बसली आहे. या पोहेगावची आजी आहेत. हे बघा, स्टार्टर आलेलं आहे. काय आहे स्टार्टरमध्ये? काय मटार आहे बोलतात. हे बघा, भीमसागर जेतवन बुद्ध विहार या ठिकाणी हे लग्न आहे. सुंदर असा स्टेज बनवलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धाचे फोटो आहेत वरती ठेवलेले. इकडे लंच आहे. बहुतेक सर्व नातेवाईक आलेले आहेत. हे बघा, नवरी नवरदेवाची एंट्री झाली आहे आता. तर हे जे लग्न आहे ते एका बुद्ध विहारामध्ये आहे. इथे समोरच बुद्ध विहार आहे. हे बघा, इकडे नवरी नवरदेव येत आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता, हे जे बुद्ध विहार आहे, प्रथम नवरी नवरदेव ह्या ठिकाणी प्रथम नवरदेव आणि नवरी गौतम बुद्धाचे दर्शन घेणार आहे. हे बघा, आतमध्ये मी बुद्ध विहारामध्ये आलो आहे. ते तुम्ही बघू शकता. ते गौतम बुद्धाचे दर्शन घेतले जाते. ते बघा, या ठिकाणी नवरी नवरदेव आले आहेत स्टेजवर जाण्यासाठी. त्यांना नम्र विनंती करण्यात येत आहे. हॉलमध्ये भरपूर जागा आहे. आतमध्ये येऊन बसून घेण्याची कृपा करायची आहे. सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि थोड्याच वेळात विधीला सुरुवात केली जाईल. इथे टोपी टावेल दिला जातो. रामनाथ दामू घोडेराव यांची द्वितीय कन्या आहे. तिचा पत्ता आहे मुक्काम पोस्ट शहा, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. त्याचप्रमाणे मुलीचं वय आहे 35 आणि मुलाचं वय आहे 38. मुलगी 9वी शिकलेली आहे, मुलगा 13वी शिकलेला आहे. मुलगा सर्व्हिसला आहे, मुलगी घरकाम करते, असा त्यांचा ॲड्रेस पूर्ण सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे वराचा पत्ता आहे रूम नंबर 1, साईबाबा नगर, पंतनगर, 90 फीट रोड, घाटकोपर, पूर्व, मुंबई नंबर 75. तर आज या ठिकाणी तुम्हाला बौद्ध पद्धतीने कशा प्रकारे लग्न लावलं जातं हे मी दाखवणार आहे. हे बघा, ह्या ठिकाणी वधू आणि वर यांची स्वाक्षरी घेतली जाते. मॅरेज सर्टिफिकेट असतं, त्याच्यावर त्यांची सही घेतात. नवरदेवाच्या उजव्या बाजूला नवरदेवाचे आई वडील आहेत व नवरीच्या डाव्या बाजूला तिचे आई वडील आहेत. भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या धम्म कार्यास पंचांग प्रणाम. आज या ठिकाणी मंगल प्रसंगी उपस्थित सर्व मुंबईमधून सर्व विभागातून आलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका, बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी नियोजित वधूवरांची ओळख करून दिलेली आहे. त्यांचा संपूर्ण गावचा आणि मुंबईतला पत्ता दिलेला आहे. ते बघा, लग्न सुरू झालं आहे. प्रथम वंदना घेतली. प्रथम गौतम बुद्धाची वंदना घेतली जाते. संगं नमामि. उठा, उभे राहा.
हात जोडा सर्वांनी. डोक्यातील टोप्या काढा, पायातील पादत्राणे साईडला काढून 2 मिनिटांसाठी ठेवायच्या. त्रिसरण पंचशील म्हणेपर्यंत सर्वांनी डोक्यातील टोप्या काढायच्या आहेत. शांततेत सहकार्य करायचं अशी आम्हाला कळकळीची विनंती करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. वर्णगंधं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्स. श्रीपाद सरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेतेन लभामि मोक्षं. पुष्पं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं. गणसारप्पदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं. सुगन्धिकाय वदनं अनंत गुणगन्धिनं सुगन्धिनाहं गन्धेनं पूजयामि तथागतं. बुद्धधम्मश्च संगं सुगततनुभव धातो धातुगव्ये लंकाय जम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदश दिशे केशलोमादि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. बुद्धरूपं सकलं सदा. बुद्धाच्या फोटोसमोर 2 हातांनी फुले. त्यानंतर भीमस्मरण आणि भीमस्तुती होत्या. सकल विजम विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्को गभीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचिन्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरदरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि. दिव्यप्रभरत्नतो साधु वरदानतो अद्य कुलभूषतो भीमराज. सकल विद्यापति ज्ञान सदसंगति शास्त्र शासनमति बुद्धिते पंकजा नरवरा रत्त सुजन उद्धार भगवंता मुचाकरा भक्त काजा. चौधार संगरी शस्त्रधरिता करी कांपला अरिउरी रौद्र रूपा. मुक्ती पतकोणता जीर्ण सुती जाळिता उजाळीला अगतिका मार्ग साजा. राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा. शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघास मी भीमराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो समोर 2 हातांनी फुले. पति पट्टी व्याय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे दिदायोदायकं. सब दुःखा विनाशाय भवे निर्वाण संतिके भन्ते अनुगम कत्वा परितं ब्रूतमंगलम. समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तो देवता सद्धम्म मुनिराजस्य शृण्वन्तो सग्गमोकदं. धम्म श्रवण कालो अयं वदन्ता धम्म श्रवण कालो अयं वदन्ता धम्म श्रवण कालो अयं वदन्ता. हे संता संतचिता ती शरणं शरणायतं लोकंतरेव भूमा भूमाच देवा गुणगण गण व्यावता सबकालम. येथे अयंतो देवावरम कणकमेय मेरू राजे वसंतो संतो संतो सहित मुनिवरम वचनो सौतो मग सुमग. सभ्येषु चक्रवालेषु यक्का देवाच ब्राह्मण यमेकतं पुय्य सब संपत्ति साधकं. सभ्येतम अनुमोदित्वा समग्र शासनरता. प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित इथे प्रतिज्ञा घेतली. जनसमुदाय व बौद्धाचार्य यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा करतो की धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमाचे पालन करीन व आयुष्यमानिनी सुवर्णा यांचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. हे समस्त जनास जाहीर असावे. नमो बुद्धाय. जय भीम. आतेच धम्मेच कामेच नातीचरामी. आतेच धम्मेच कामेच नातीचरामी. मी भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित जनसमुदाय व बौद्धाचार्य यांच्यासमोर अशी प्रतिज्ञा करते की धार्मिक सामाजिक वैवाहिक जीवन
यांच्या नीतिनियमाचे पालन करेन व आयुष्यमान विक्रम यांचा पती म्हणून स्वीकार करते. हे समस्त जनात जाहीर असावे. नमो बुद्धाय जय भीम. समविने मितसायुधन्तं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादिदं विधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियो जितस भरति घोरं पणालवकमक मतन्वयङ्कं कन्ति सुदन्त विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि ऊकीतखड्गमतिहत सुदारुणन्तं दावग्योगपतनीव सुवासिवन्तं कट्टमुदरं इव गम्भिनीया चिञ्चाय दुट्टवचनं जनकाय मज्जे सन्तेन सोमविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि सचं विहाय मतिस चकवादकेतु वादाभिरोपितमनम् अति अन्धभूतं पय्यापदीपजलितो जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि नन्दोपनन्दभुजगं विविधमयिति पूतेन तेरभुजगेन दमापयन्तो ईदुपदेशविधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गाहदिट्टिभुजगेन सुदट्टन्तं ब्रह्मा विशुद्धिज्युतिमिति बकाभिधानं यानागदेन विधिना जित्वा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमंगलानि. शेवटची गातो आहेत. सर्वांनी शांततेत वगैरे घ्यायचं आहे. ताई इकडे अट्टगाता यो वाचको दिन दिने सरते मतंदी हित्वाननेक विविधानि सुपद्धवानि मोक्षं सुखं अधिगमेय नरो सपय्यो. टाका फुलं सर्वांनी टाळ्या वाजवत. हे बघा जेवण चालू झालं आहे. इथे प्लेट घेत आहेत. आता इकडे पुढे सॅलड आहे. जेवण चालू झालेलं आहे. तर जेवणामध्ये पुरी आहे, भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, गुलाबजामुन आहे. अशा प्रकारे लग्न संपलेलं आहे. तर आम्ही चाललो आहे आता घरी.